लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना परत 1500 रुपये येणार. 1500 रुपये अगोदर जमा झाले, पुन्हा 1500 रुपये जमा होणार. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. नमस्कार. 9 मार्च ते 12 मार्च या कालावधीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत. याचा अर्थ असा आहे, लाडक्या बहिणींना आता डबल 1500 रुपये मिळणार आहेत. बघा, हे पैसे 2 टप्प्यामध्ये तुम्हाला दिले जाणार आहेत आणि ही आत्ताची सर्वात मोठी ऑफिशियल अपडेट आहे. आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काल आणि परवा 2 दिवस पैसे जमा झाले. 7 तारखेला आणि 8 तारखेला पैसे जमा झाले. अनेक महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा झाले. आता बघा, मार्चचे 1500 कधी येणार हा प्रश्न सर्व महिला विचारत होत्या. तसेच बघा, ज्या महिला या योजनेमधून अपात्र झाल्या होत्या त्यातील आता काही महिलांना 1500 ऐवजी दर महिन्याला 500 रुपये दिले जाणार आहेत. तर त्या कोणत्या महिला आहेत ज्यांना 500 रुपये मिळणार आहेत, आजच्या व्हिडिओमध्ये सर्व अपडेट सांगणार आहे. तर बघा, महिलांच्यासाठी मोठी खुशखबर. तुम्हाला पुन्हा 1500 रुपये मिळणार आहेत. परत 1500 रुपये येणार आहेत. सर्व बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दिलेलं असू द्या, सर्व बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत. तसेच गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं सुद्धा आता होळीच्या सणाला वाटप केलं जाणार आहे. त्या संदर्भात सुद्धा अपडेट आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. आजची ही लेटेस्ट अपडेट आहे. बघा, सर्व महिलांचा एकच प्रश्न होता की 3000 रुपये येणार होते, परंतु 1500च का आले. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला जे 1500 रुपये काल आणि परवा मिळाले आहेत, 7 मार्च आणि 8 मार्चला, आणि आज सकाळी सुद्धा काहींना मिळाले असतील. ठीक आहे, तर हे पैसे फेब्रुवारीचे आहेत आणि आता तुम्हाला पुन्हा एकदा 1500 रुपये येणार आहेत आणि हे 1500 रुपये मार्चचे असणार आहेत. बघा, 2 टप्प्यामध्ये आता पैसे वाटप केले जाणार आहे. आजची ही सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. बघा, तुम्हाला 2 टप्प्यात पैसे येणार आहेत. याचा अर्थ असा आहे की तुमच्या मोबाईलवरती आता 2 SMS येणार आहेत. एक पहिला 1500चा SMS येणार आहे, तो फेब्रुवारीचा. तो अनेक महिलांना आलेला आहे. भरपूर लाखो महिलांना पैसे जमा झालेले आहेत फेब्रुवारीचे. आणि दुसरा मेसेज येणार आहे, तो दुसऱ्या टप्प्यातील पैसे वाटपाचा मेसेज असणार आहे. तो मेसेज असणार आहे मार्च महिन्याचा. मार्चचे सुद्धा 1500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. बघा, या ठिकाणी आजची ही लेटेस्ट अपडेट आहे. तुम्हाला 1500 अधिक 1500 अगोदर असं सांगण्यात आलं होतं की 3000 रुपये एकत्र मिळतील, परंतु तुम्हाला 3000 रुपये एकत्र दिले जाणार नाहीत. तर हे 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, परंतु 2 टप्प्यामध्ये मिळणार आहेत. अगोदर 1500 तुम्हाला दिले, आता पुन्हा एकदा परत एकदा 1500 रुपये येणार आहेत. हे मार्चचे 1500 रुपये असणार आहे. या संदर्भात ऑफिशियल अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे. बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ही आपल्याला अपडेट दिलेली आहे. तर ती सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच काही महिला अशा सुद्धा आहेत ज्यांना आता या योजनेमधून 500 रुपये सुद्धा मिळणार आहेत. तर बघा, 2 टप्प्यामध्ये हे पैशाचं वाटप होणार आहे. आता बघा, अपात्र ज्या महिला झाल्या होत्या लाडकी बहीण योजनेमध्ये, अशा महिलांसाठी आता खुशखबर आहे. ज्या महिला इतर शासकीय योजनेचा लाभ घेत होत्या त्यापैकी PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांच्यासाठी आता मोठी खुशखबर आलेली आहे. बघा, या अपात्र झालेल्या महिलांना आता 500 रुपये मिळणार आहेत आणि कालपासून पैसे 500 रुपये जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. भरपूर महिलांच्या खात्यामध्ये 500 रुपये जमा झालेले आहेत. तुम्हाला या ठिकाणी पुढे स्क्रीनशॉट सुद्धा दाखवणार आहे SMS चा. ठीक आहे, त्यानंतर बघा, एकूण लाभार्थी महिलांची जी संख्या आहे ती आहे 2,52,00,000. बघा, लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा 8वा आणि 9वा जो हप्ता आहे, या दोन्ही हप्त्याचे पैसे तुम्हाला जवळपास लाभार्थी महिलांना 2,52,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 8व्या आणि 9व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. आता आपण ती अपडेट पाहूया. तर बघा, सर्व शेतकरी महिलांच्यासाठी खुशखबर. ज्या शेतकरी महिला PM किसान योजनेअंतर्गत तसेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेतात, अशा महिलांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. आता या महिलांना सरकार 500 रुपये देणार आहे. बघा, कालचा हा मेसेज आहे. या ठिकाणी तुम्ही डेट सुद्धा पाहू शकता, 8 मार्च 2025. 500 रुपये या ताईंच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. लाडकी बहीण योजनेचे हे 500 रुपये आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 1500 ऐवजी 500 का जमा झाले? आता त्याचं उत्तर तुम्हाला पुढे सांगतो. तर बघा, जेवढ्या पण शेतकरी महिला आहेत ज्या PM किसान योजनेअंतर्गत तसेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेतात, अशा महिलांना आता सरकार 500 रुपये देणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत. आता कसं हे 500 रुपये का मिळत आहेत, कशा निमित्ताने मिळत आहेत, याविषयी आता अपडेट सांगतो.
ठीक आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला सर्वांना माहित आहे लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये मिळतात आणि जर आपण 1500 गुणिले 12 केलं तर जवळपास वर्षाला लाडक्या बहिणींना 18,000 रुपये मिळतात. तर दुसरीकडे जी योजना आहे त्या योजनेचं नाव आहे PM किसान योजना, नमो शेतकरी योजना. तर या योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेतात, ज्या शेतकरी महिला लाभ घेतात, अशा महिलांना वर्षाला 12,000 रुपये मिळतात. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा वर्षाला किती रुपये मिळतात या योजनेअंतर्गत 12,000 रुपये आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती लाभ मिळतो तर 18,000 रुपये. जर या ठिकाणी 18,000 वजा 12,000 आपण केलं तर याचं वजाबाकी या ठिकाणी बघा 6,000 रुपये येते. म्हणजे 6,000 रुपयेचा या ठिकाणी डिफरन्स पडतोय किंवा फरक पडतोय. म्हणजे विषय काय होत होता की लाडकी बहीण योजनेमध्ये मधून महिलांना 6,000 रुपये जास्त मिळत होते व ज्या महिला PM किसान आणि नमो शेतकरी योजनेतून लाभ घेतात त्यांना 6,000 रुपये कमी मिळत होते. या ठिकाणी डिफरन्स येत होता, फरक येत होता. तोच फरक आता कमी करण्यासाठी सरकारने या ठिकाणी ही घोषणा केलेली आहे. अगोदरच घोषणा झाली होती परंतु 500 रुपये कालपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता या ठिकाणी सिंपल गणित आहे बघा, तुम्हाला PM किसान योजनेअंतर्गत आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत 12,000 रुपये वर्षाला मिळतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 6,000 रुपये लाडकी बहीण योजनेचे सुद्धा मिळणार आहेत. बघा ज्या महिला अपात्र केल्या होत्या PM किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या, आता त्या महिलांना 6,000 रुपये वर्षाला मिळणार आहेत. आता हे 6,000 रुपये कसे मिळणार तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, एका वर्षामध्ये बघा या ठिकाणी एका वर्षामध्ये महिने असतात 12 आणि 12 गुणिले जर आपण या ठिकाणी 500 रुपये केले म्हणजे दर महिन्याला महिलांना 500 रुपये मिळणार. 500 गुणिले जर तुम्ही 12 केलं तर 6,000 येतं. म्हणजे 12,000 तुम्हाला नमो शेतकरी आणि PM किसान योजनेअंतर्गत मिळणार आणि अधिक 6,000 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार. म्हणजे तुम्हाला सुद्धा ज्या महिला या दोन्ही योजनांचा एकत्र लाभ घेत आहेत अशा महिलांना सुद्धा 18,000 मिळणार आणि ज्या महिला फक्त स्वतंत्र लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना सुद्धा 18,000 मिळणार. म्हणजे दोन्ही योजनेतून तुम्हाला सेम रक्कम दिली जाणार आहे. ही लक्षामध्ये घ्या. हा डिफरन्स कमी करण्यासाठी या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो बघा, या ताईंच्या खात्यामध्ये कालच पैसे आलेले आहेत बघा. 8 मार्चचा हा मेसेज आहे. तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती डेट सुद्धा दिसत आहे. 8 मार्चचा हा मेसेज आहे. काल 500 रुपये जमा झालेले आहेत. तुमच्यापैकी जर कोणाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत 500 रुपये आलेले आहेत का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात ते सुद्धा सांगा. त्यामुळे म्हणजे नक्की आम्हाला कळेल की आमचे व्हिडिओज कोणकोणत्या जिल्ह्यामधून पाहिले जातात. ठीक आहे. तर बघा आता लाडकी बहीण योजनेसाठी आता महिलांसाठी खुशखबर आहे. आता महिलांना सिंगल 1,500 रुपये नाही मिळणार तर महिलांना आता डबल 1,500 वाटप केले जाणार आहेत. बघा डबल 1,500 कसे असणार आहेत तर फेब्रुवारीचे 1,500 आणि मार्चचे 1,500 आणि परंतु तुम्हाला एकत्र 3,000 रुपये नाही मिळणार तर 2 टप्प्यामध्ये 1,500 आणि पुन्हा 1,500 असं नियोजन या ठिकाणी आहे. तसेच बघा गरीब कुटुंबातील महिलांना आता सरकारने साडी मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. गरीब कुटुंबातील महिलांना मोफत साडी भेटणार आहे. तर बघा आता ही मोफत साडी कोणत्या महिलांना मिळणार तर बघा ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत त्यांना म्हणजेच अंत्योदय शिधापत्रिका धारक असणाऱ्या महिलांना होळीच्या सणाला साडी मोफत दिली जाणार आहे. रेशन दुकानावरती ही साडी मिळणार आहे, अवेलेबल करून दिलेली आहे. परंतु फक्त आणि फक्त गरीब कुटुंबातील म्हणजेच अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या महिलांनाच रेशन दुकानावरती होळीच्या सणाला साडी दिली जाणार आहे. ही लेटेस्ट अपडेट आहे. बघा आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डबल 1,500 रुपये वाटप होणार आहेत. आता तुम्हाला ऑफिशियल या ठिकाणी पोस्ट दाखवतो. तर बघा सर्वात मोठी या ठिकाणी बघा ऑफिशियल पोस्ट आहे. महिला व बालविकास मंत्री RG तटकरे मॅडम यांनी ही पोस्ट करून माहिती दिलेली आहे. तर बघा मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. बघा 7 तारखेपासूनच पैसे वाटप सुरू झालेले आहेत. अनेक महिलांना काल परवा आणि आज सकाळी पैसे मिळालेले आहेत. तुम्हाला पैसे आले का 1,500 हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता बघा तुम्हाला पहिले 1,500 आलेले आहेत. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या महिलांना पहिले 1,500 आलेले आहेत. आता लवकरच दुसरे 1,500 सुद्धा येणार आहेत. तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे वाटपाची. बघा 7 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत म्हणजे 6 दिवस ही प्रक्रिया चालणार आहे. त्यातले 2 दिवस झालेले आहेत, अजून 4 दिवस चालणार आहे आजपासून. तर बघा पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये व मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री RG तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या तुम्हाला 2 टप्प्यात 1,500 प्लस 1,500 रुपये मिळणार आहेत. बघा
1500 तुम्हाला आलेले आहेत, आता पुन्हा एकदा 1500 येणार आहेत. बघा, सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चित राहावे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आयोजी टाटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे हे जे पैसे आहेत हे महाराष्ट्र जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यामध्ये म्हणजे 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. तुम्हाला 2 टप्प्यामध्ये 1500 आणि पुन्हा एकदा 1500. बघा, पहिले 1500 आले असतील तर तुम्हाला लवकरच दुसरे 1500 सुद्धा आज उद्या परवा या 2-3 दिवसामध्ये येणार आहेत. ठीक आहे, लाडक्या बहिणींना पुन्हा 1500 रुपये जमा होणार आहेत आणि हे 1500 रुपयाचं वाटप 7 मार्च ते 12 मार्च पर्यंत चालणार आहे.